समता सहकार्य सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 145, 146, 147 व 148 याबाबत म्हणजेच अपराध व शास्ती किंवा शिक्षा याबद्दल आज चर्चा करणार आहोत. आजच्या लेक्चरमधला प्रमुख जे उद्देश आहे तो गृहनिर्माण संस्थे आणि इतर काही सहकारी संस्था आहेत त्यांना ज्या काही शास्ती किंवा एखादी केस आपण फाईल केल्यानंतर जर काही पदाधिकारी किंवा सभासदाने काही कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर त्यांना कुठल्या प्रकारच्या पनिशमेंट किंवा शिक्षा आणि कुठल्या प्रकारचे अपराध होतात त्याबद्दल कायद्यातील ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्यासमोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. माझ्या लेक्चरमधून काही चुकीचं किंवा काही तांत्रिक आपल्याला लक्षात आलं असेल तर जरूर आपण मला कळवावे. मी माझा ॲडव्होकेट चंद्रकांत निकम, माझा मोबाईल नंबर 9969420969, ईमेल आय डी adv ॲडव्होकेट adv निकम nikam नुमरिक 1 ह्याच्या माध्यमातून संपर्क करू शकता. त्याच स्वरूपात माझं ऑफिस नवी मुंबई नेरूळ येथे सेक्टर 23 मध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की जे आता सेक्शन 79 किंवा 77A प्रमाणे जे प्रशासक म्हणून नियुक्त केलं जातं त्या पॅनलवर मी ॲज अ प्रशासक किंवा प्राधिकृत अधिकारी म्हणून माझी नवी मुंबईत काही ठिकाणी नियुक्ती केली जाते. कलम 83 जे चौकशी होती सहनिबंधक कार्यालयातील आदेशान्वये त्या पॅनलवर मी आहे. त्याचसोबत कलम 88 म्हणजेच 88 अन्वये काही FIR होण्यापूर्वी त्या ज्या काही चुका किंवा शिक्षा असतील त्याबद्दल फिक्स करण्यासाठी पॅनल बनवलं जाते त्या पॅनलवर आहे. त्यासोबत 2014ला ज्या निवडणूक प्रणाली चालू झाली त्यामध्ये ॲज अ निवडणूक प्राधिकृत अधिकारी म्हणून मी कार्य करत आहे. ह्याच्याच सोबत मी आपल्या गृहनिर्माण संस्थेतील काही B क्लास ऑडिटर म्हणून याच्या अगोदरही कार्य केलेलं आहे. तर हा अनुभव आणि सहकार भारती नवी मुंबईचे सचिव ह्या कार्यानं मी कार्य करत आहे. तर सर्वप्रथम आपण विषयाला सुरुवात करूया. आपला माहिती आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम हा 1960 पासून लागू झाला म्हणून त्याला 1960 कायद्याचं नाव दिलेलं आहे. आज आपण बघतोय ते अपराध व शिक्षा म्हणजे काही अपराध आहेत त्याच्याबद्दलची आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा कलम माहिती आहे की 145 जो कलम आहे हा कलममध्ये आपल्याला सहकारी शब्द जो आहे तो कशा स्वरूपाचा आहे म्हणजे त्याच्याबद्दल जर कोणीही महाराष्ट्र शासनाच्या परवानगीविना जर सहकारी शब्दाचा वापर करून काही त्यांनी बिझनेस केला म्हणजे काही व्यवहार केला असेल किंवा त्या प्रकारचं कृती करत असेल तो सहकारी शब्दाचं नाव वापरून तर त्याला पेनल्टी म्हणजे त्याच्यावर रिस्ट्रिक्शन आहे ते 145 कायद्यातील कलमानुसार तुम्ही त्याच्यावर दाद मागू शकता किंवा त्याच्यावर ती कारवाई होऊ शकते. म्हणजे आपल्याला शासनाच्या सर्टिफिकेट किंवा रजिस्ट्रेशन विना आपल्याला सहकारी हा शब्द वापरणे आणि त्याने आपण काही बिझनेस करणे हे रिस्ट्रिक्शन आहे, त्याच्यावर आपल्याला निर्बंध आहे. तर 145 अन्वये आपण सहकारी शब्दाचा वापर फक्त आणि फक्त निबंधक किंवा सहनिबंधक यांच्या परवानगीने वापरू शकतो. जर कोणी असा व्यवहार किंवा व्यापार किंवा काही ह्या शब्दाचा गैरवापर करत असेल तर आपल्याला 145(2) मध्ये पोटकलम मध्ये उल्लंघन म्हणजे
पोटकलम 2 मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की ह्या सहकार शब्दाचा वापर करून जर काही कार्य होत असेल, कोणी त्याचा गैरवापर करत असेल, तर तो सिद्ध झाला तर त्याला एक 500 पर्यंतचा दंड होऊ शकतो. ह्याच्यामध्ये अमाऊंट महत्वाची नसते. काही लोक म्हणतील 500 रुपयाने काय होतं, ह्याच्यावर एक दंड म्हणजे तो अपराध म्हणून सिद्ध होतो. कुठल्याही स्वरूपाचा छोटा जरी असेल तो अपराध हा अपराधच असतो. त्यामुळं त्याच्यावर ह्या प्रकारे दंड म्हणजेच आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या परवानगी विना सहकारी शब्द वापरण्यास निर्बंध आहेत. कलम 145 हा छोटासा होता. कलम महत्वाचा आपल्याला दैनंदिन वापरात जो येतो सहकारी क्षेत्रामध्ये, कलम 146 आणि 147. आता आपण 146 मध्ये महाराष्ट्र शासनाने काय केलेले आहेत की तुम्ही जे कुठल्याही गोष्टीचं उल्लंघन करता, तर उल्लंघन म्हणजेच 146 म्हणजे उल्लंघन म्हणजे कुठला तरी अपराध करता तुम्ही. तर अपराध कुठल्या स्वरूपाचा आहे ते कलम 146 मध्ये आपल्याला प्रॉपर त्याची अ ब क ड असं ग पर्यंत दिलेलं आहे. तर आपण त्याच्याबद्दल चर्चा करूया. आपण फक्त 146चं चर्चा करून फायदा नाही, तर आपल्याला 147 त्याच्यासोबतच वापरायला लागेल. कारण का परत 146 मध्ये काय वाचलो आणि 147 मध्ये काय वाचलो हा थोडासा आपल्याला व्हेरियन्स क्रिएट होईल. तर हा व्हेरियन्स क्रिएट करून ह्यासाठी मी 146 आणि 147 मध्ये काय लिहिलेलं आहे, जर 146 अन्वये एखाद्यावर जर ती शिक्षा किंवा त्याचं आपण काय म्हणू शकतो की त्याने व्हायलेशन केलेलं आहे किंवा अपराध केलेला आहे हे जर सिद्ध झालं सहनिबंध कार्यालयामध्ये किंवा निबंध कार्यालयामध्ये DDR मध्ये जर हे सिद्ध झालं तर आपल्याला 147 मध्ये त्याच्यावर शिक्षा दिली जाते. म्हणजे 146 हा अपराध आहे आणि 147 हा शिक्षा आहे. आता शिक्षा म्हणजे आपल्याला माहिती आहे दोन्ही स्वरूपाची असू शकते. एक, त्या व्यक्तीला काही दंड स्वरूपाचा रक्कम भरावी लागते कोर्टामध्ये, किंवा काही वेळेला त्याच्यावर काय म्हणतो कारावास त्याच्यावर होऊ शकते, किंवा कधी कधी ह्या दोन्ही होऊ शकतात. हे पूर्णपणे त्या निबंधकांच्या आदेशावर अवलंबून आहे. तर आपण आता सुरुवात करूया 146 आणि 147. आता 146 मध्ये टोटल ग म्हणजे अशा प्रकारचे अ ब क ड ई एफ जी असं जे मराठीत आपण बोलतो अ ब क ड, त्याप्रमाणे आपण त्याचं प्रोसिडिंग करूया म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं पडेल. तर आता 146 मध्ये कलम 146 हा जो अपराध आहे हा अपराध काय स्वरूपाचा आहे, कलम 47 चे पोट कलम. समजलं? आता कलम 47 तुम्हाला वाचावं लागेल नाहीतर आपल्याला लक्षात येणार नाही. आता कलम 47 जर तुम्ही वाचला तर 47 मध्ये काय प्रोव्हिजन केलेली आहे, कारण का मध्ये जर तुम्हाला उल्लंघन केलेलं आहे तर 47 मध्ये आपल्याला अशी प्रोव्हिजन ठेवलेली आहे की पूर्वगामी पटकलमाच्या भाराच्या अधीन असलेली कोणतीही मालमत्ता किंवा मालमत्तेतील हितसंबंध संस्थेच्या पूर्व परवानगी वाचून कोणत्याही रीतीने हस्तांतरित करता येणार नाही व असे हस्तांतरण संस्था ज्या शर्ती लादेल त्यास अधीन राहील. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला समजलं कलम 47 हे मध्ये पोट कलम 2 जे ठेवलेलं आहे याच्यामध्ये बेसिकली जर संस्थेने एखादी प्रॉपर्टी असेल किंवा एखादी वस्तू असेल ती तुम्हाला त्यांच्या रेकॉर्डमध्ये गहाण म्हणून रेकॉर्ड केलेली आहे, म्हणजे ती कुठेतरी हायपोथिकेशन झालेली आहे प्रॉपर्टी आणि अशा संस्थेने त्याच्यावर आपल्या रेकॉर्डमध्ये संस्थेच्या नोंद केलेली आहे आणि तशा प्रकारचं एखादं प्रमाणपत्र रिक्वायरमेंट प्रमाणे इश्यू जर केला असेल तर त्याचं कलम 146 मध्ये उल्लंघन मध्ये झालं होतं. म्हणजेच एखादी संस्थेच्या दप्तरी एखादी वस्तू हायपोथिकेशन किंवा मॉर्गेज म्हणून जी नोंद झाली आहे ती त्या संस्थेच्या परवानगी विना कोणालाही विकता येणार नाही किंवा त्याचं टायटल ट्रान्सफर करता येणार नाही. जर असं कोण करत असेल तर 146 कलम नुसार ती अपराध सिद्ध होतो आणि अशा अपराधीसाठी कलम 147 मध्ये त्याला 6 महिनेचे कारावास किंवा 5,000 रुपये पर्यंतचा दंड होऊ शकतो.
आता हा 5,000 म्हणजे 5,000 होईल, 4,000 होईल, 1,000 होईल, 5,000चं एक लिमिटेशन ठेवलेलं आहे, त्याच्यावरती नाही. पण त्याची शिक्षाही 6 महिन्यापर्यंतची त्याला तुरुंगवास होऊ शकते. म्हणजे आता हा तुम्हाला पहिला कलम समजला की एखादी हायपोथिकेशन जर संस्थेच्या रेकॉर्डमध्ये मॉर्गेज जे आपण म्हणतो, आपण सर्वसाधारण गृहनिर्माण संस्थेमध्ये जास्ती करून एखादी प्रॉपर्टी जर मॉर्गेज केली असेल तर ती दुसरं आपल्याला एनओसी किंवा सर्टिफिकेट भेटत नाही, कारण हे कलम 146 चं उल्लंघन होतं. म्हणून भरपूर सभासद तुम्हाला म्हणतात की आम्हाला एनओसी संस्था 15 दिवस लावतात, 7 दिवस लावतात, कधी 3 महिने लावतात, कधी डिक्लेरेशन घेतात. तर ह्याचं कायद्यामध्ये इतकं त्याचं प्रोव्हिजन ठेवलेली आहे त्यासाठी. तर सर्वांनी ह्याची नोंद घ्यावी की 146 मध्ये त्याचं उल्लंघन झाल्यास 147 मध्ये त्याला 6 महिन्यापर्यंत सजा होऊ शकते. चला, आता एक कलम संपलं आपला 146 अचं. कलम 146 ब मध्ये काय होतं, ब चे काय डेफिनेशन केलं, म्हणजे मायना आहे की मालकाने अथवा अधिकाऱ्याने कापून घेतलेली रक्कम 14 दिवसाच्या आत कलम 49(2) सहकारी संस्थेला प्रदान करण्यास कसूर करणे. म्हणजे आता तुम्ही जर ह्या बचं जर व्हायलेशन किंवा अपराध जर बघितला तर सर्वसाधारण काय आपल्याला माहिती आहे, पतपेढ्या किंवा काही संस्था आपल्याला सर्टिफिकेट देतात की त्यांच्या त्या कर्मचाऱ्याच्या वेतनातून काही अमाऊंट कापायची असती आणि त्या स्पेसिफाईड जिथं लोन घेतलेलं असेल किंवा काही जे स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन झालंय त्या संस्थेला द्यायचं. म्हणजे आता एकदा समजा आपल्या माझ्या सहकारी समता कोऑपरेटिव्ह सोसायटीने जर एखादी एम्प्लॉईची काही रक्कम मी त्याच्या पगारातून कट केली, मग तो कुठल्याही स्वरूपाची असेल, इन्कम टॅक्स असेल, प्रोफेशनल टॅक्स असेल किंवा एखाद्या कंपनीतल्या काही लोन घेतलेले आहेत त्याचं ट्रान्झॅक्शन असेल, आणि जर त्याचं मी संस्थेने सर्टिफिकेट दिलेलं आहे की मी ह्याच्या XYZ पगारातून कापेन आणि कापलेला आहे, आणि ती जर भरायला त्या म्हणजे जी समिती असेल किंवा जो अधिकारी असेल, कर्मचारी असेल, यांनी जर त्याचं उल्लंघन म्हणजे किती 14 दिवसात ते भरणं अपेक्षित आहे, 14 दिवसाच्या जर नाही भरलं तर कमीत कमी 3 वर्षाची कारावास होऊ शकते किंवा 15,000 रुपयाचा दंड होऊ शकतो. किती सिरियसनेस आहे बघा. काही लोक आपल्याला माहिती आहे संस्था गृहनिर्माण संस्थेमध्ये इन्कम टॅक्स कट करतात पण जमा करत नाहीत टीडीएस स्वरूपात. काही पार्टींचे टीडीएस कट करतात पण बँकेत भरले जात नाही, जीएसटी होतात पण भरले जात नाही. काही लोकांचे आता माहिती आहे प्रोफेशनल टॅक्स करतात पगारातून, लोकांच्या एम्प्लॉईजच्या सॅलरीतून, ते भरले जात नाही. तर हे तुम्हाला कोऑपरेटिव्ह ऍक्टमध्येच, MCS ऍक्ट 1960 मध्येच कलम 146 ब मध्ये त्याची प्रोव्हिजन ठेवलेली आहे की तो तुम्ही 14 दिवसात भरला पाहिजे. नाही जर भरला तर कमीत किंवा मॅक्झिमम तुम्हाला 3 वर्षापर्यंतची कारावास होऊ शकते किंवा 15,000 रुपयाचा दंड होऊ शकतो अथवा दोन्ही होऊ शकतो. हा पूर्णपणे निबंधकांच्या आदेशावर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वांनी माझ्या ज्या मॅनेजिंग कमिटीज आहेत गृहनिर्माण संस्थेतल्या पर्टिक्युलर, त्यांनी कुठलाही टीडीएस किंवा कुठलाही डिडक्शन जर असेल, कुठलाही, मी पर्टिक्युलर असं बोलत नाही की इन्कम टॅक्स सरकारी आहे म्हणून, कोणाचा पगाराची जरी असेल, कोणाचं काही असेल, तर ती जी रक्कम तुम्ही त्या डिडक्ट करताय ती त्या पर्टिक्युलर टाइममध्ये त्या अकाउंटमध्ये जमा करणं तुमच्यावर बंधनकारक आहे. हे कलम 146 ब मध्ये, आणि त्याची पनिशमेंट 147 ब मध्ये 3 वर्षाची कारावास. ब संपला आपला. आता महत्वाचा क विषय आला. 146 क मध्ये काय प्रोव्हिजन झालं आहे, जर संस्थेने कलम 70 अन्वये आवश्यक रीतीने संस्थेची गुंतवणूक करणे गरजेचं आहे. आता सर्वांना माहिती आहे की आपल्याला काही स्टॅट्युटरी इन्व्हेस्टमेंट करावे लागतात, म्हणजे गुंतवणुकी करणे हे मॅन्डेटरीज आहेत. आता तुम्हाला काही लोकांना लक्षात येईल की काय आहे 70ची प्रोव्हिजन. तर 70 प्रोव्हिजन ही स्पेसिफाईड गुंतवणूक आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम मध्ये जर कलम वाचला 170चं, तर 170 मध्ये तुम्हाला ती गुंतवणुकीबद्दलची सगळी प्रोव्हिजन ठेवलेली आहे. तर 170 मधल्या थोडंसं तुम्हाला लक्षात येईल, काही लोक हे करत नाहीत. कायद्यातला प्रोव्हिजन ठेवलेले आहे त्याचं उल्लंघन होऊ नये हा माझा उद्देश आहे, एक्सप्लेन व्हावा आपल्यासमोर. निधीची कलम 70 निधीची गुंतवणूक. संस्था आपली निधी पुढीलपैकी किंवा अनेक ठिकाणी म्हणजे संस्थेना ऑप्शन दिलेले आहेत की कुठं कुठं गुंतवणूक करायची आहे. पहिली म्हणजे त्यांचं अ वर्ग जे आहे, अ वर्ग लेखापरीक्षण ज्या संस्थेला म्हणजे बँकेला मध्यवर्ती सहकारी बँका किंवा राज्य सहकारी बँका आहेत
त्यांना जो वर्ग आहे त्यांच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं आहे, किंवा भारतीय विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1982 कलम 20 विनिर्दिष्टित केलेल्या रोख्यापैकी कोणत्याही रोख्यात, म्हणजे जे आपण काही रोखे आहेत त्याच्यामध्ये 1882च्या जो विश्वस्त कायदा आहे, भारतीय विश्वस्त कायदा, त्यातील कलम 20 प्रमाणे तुम्हाला ते करणं पॉसिबल आहे. मर्यादित दायित्व असलेल्या किंवा तिच्याप्रमाणे वर्गीकरणात मोडणाऱ्या अन्य कोणत्याही संस्थेने काढलेल्या शेअर्समध्ये, म्हणजे काही लिमिटेड आहेत ते शेअर्स संदर्भात आहे, किंवा त्याच्या रोख्यात किंवा ऋणपत्रात गुंतविल, किंवा काय लिहिलेलं आहे, राज्य शासनाने नियमाद्वारे किंवा त्यापद्धती दिलेले सर्वसाधारण किंवा विशेष आदेशावर परवानगी दिलेल्या इतर कोणत्याही प्रकारे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ओपन दिलेलं आहे, महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार जे काही वेळोवेळी तुम्हाला डायरेक्शन देईल की कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तिथं तुम्ही तुमची कलम 70 अन्वये गुंतवणूक कायदेशीर मार्गाने करू शकताय. जर ह्याचं उल्लंघन झालं असेल तर 147 क मध्ये त्याची त्या संस्थेवर 5,000 पर्यंत दंड होण्याची शक्यता आहे. हा एवढा आपल्याला जास्त व्हायलेशन जनरली होतोच, कारण का आजकाल आपल्याला माहिती आहे भरपूर अशा बँका डुबत चाललेल्या आहेत, किंवा त्यांची जी काही कॅश फ्लो आहे तो बिघडलेला आहे. त्यामुळं आता हा कितपत कायद्यातील आपण वापर करायचा हा आता त्यांचा विषय आहे, पण कायद्यातील काय तरतुदी आहेत त्या मी तुमच्यासमोर आणून ठेवतोय. आज तुम्ही म्हणू शकाल की सर तुम्ही जबाबदारी घ्याल का, आम्ही एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेत पैसे ठेवले अ क्लास असलेला, किंवा 3 वर्ष ए कॅटेगरीज मिळते, कारण का आज मोठ्या मोठ्या यश बँक सारख्या बँका डुबलेल्या आहेत, PMC सारखी बँक डुबलेली आहे, तर इतर बँकेवर आपण कसा विश्वास ठेवायचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या मेहनतीचे पैसे असतात, त्यामुळं मी फक्त तुम्हाला कायद्यातील तरतूद सांगेन. विषय आपल्याला जो निर्णय आहे तो तुम्ही वार्षिक सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊन तुमच्या निबंधकांच्या परवानगीने तुम्ही पुढची त्याच्यावर कारवाई करू शकता. तर आपल्याला 146 मधील कच प्रोव्हिजन समजले. आता 146 ड मध्ये काय आहे बघा. तर 146 ड मध्ये सर्वात महत्वाचा एक उल्लेख केलेला आहे की एखादी नवीन संस्थेची रचना होत असताना गोळा केलेला शेअर्स पैसे वाजवी मुदतीत बँकेत जमा न करणे किंवा त्यास कसूर करणे. म्हणजे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे ज्यावेळी संस्था कुठली स्थापन होती त्यावेळी एक चीफ प्रमोटर म्हणून जो व्यक्ती असतो तो सर्वांच्याकडून त्याचे जे हितदार आहेत त्या सर्व अपेक्षित सभासदांकडून तो काही ठराविक शेअरच्या स्वरूपात अमाऊंट जमा करतो. आता ही रक्कम जर जमा झाली असेल ती जर त्यांनी त्याच कामासाठी त्या बँकेत जर त्यांनी भरली नाही तर त्याला त्याचं व्हायलेशन 146 ड मध्ये होऊ शकतं. आता वाजवी लिहिलेलं आहे. वाजवी मुदत आता ह्याच्यावर मी काय बोलणार नाही. वाजवी मुदत किती असावी, 1 महिना असावी, 15 दिवस असावी की 3 महिने असावी हा आपला आजच्या चर्चेत घेऊ शकत नाही. वाजवी शब्द दिल्यामुळे आपल्या आपल्या परीने तो वापर करायचा आहे. तर अशी जर कोणाचं उल्लंघन झालं असेल ती शेअरची अमाऊंट जर त्यांनी त्या बँकेत भरली नसेल तर 147 ड मध्ये त्याचं उल्लंघन होऊन त्याला ₹5,000 पर्यंतची दंड होऊ शकतो. तर ही एक महत्त्वाची आपल्याला 146 ड मध्ये आहे. आता आपण पुढे जाऊया 146 ई मध्ये काय आहे. तर 146 ई मध्ये प्रामुख्याने हाच विषय दिलेला आहे की जे शेअर्स अमाऊंट आहे, भाग भांडवल म्हणतो आपण, भाग भांडवलासाठी गोळा केलेल्या पैसे त्याच कामासाठी निधीचा वापर करणे. म्हणजे आता इथे संस्था स्थापित झालेली आहे, सर्व काही झालेलं आहे, पण जी संस्था स्थापित झाली आहे त्या संस्थेचं जे भाग भांडवल म्हणून जे काही लोकांच्याकडून घेतलेलं आहे. आता हे जास्ती करून गृहनिर्माण संस्थेसाठी नाही आहे हा प्रोव्हिजन, कारण का गृहनिर्माण संस्थेमध्ये सोसायटी फॉर्मेशनच्या वेळेलाच भाग भांडवलचे पैसे जमा केले जातात. पण आपल्याला माहिती आहे मोठ्या बँका आहेत, क्रेडिट सोसायटीज आहेत किंवा फॅक्टरीज आहेत, तिथं जे काही भाग भांडवल म्हणून लोकांच्याकडनं पैसे वसुली केले जातं आणि त्याचा निधी दुसऱ्या कार्यासाठी वापरला जातो, संस्थेसाठीच वापरला जातो पण दुसऱ्या कार्यासाठी. तर त्याला कायद्याने रिस्ट्रिक्शन ठेवलेले आहेत, निर्बंध ठेवलेले आहेत. तर 146 ई मध्ये ह्याचं अपराध म्हणून जर सिद्ध झाला तर 147 ई मध्ये त्याला 1 वर्षापर्यंतची कारावास होऊ शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये 147 ई मध्ये त्याला 1 वर्षाच्या पर्यंतची कारावासाची शिक्षाचं प्रोव्हिजन सहकारी कायद्यामध्ये ठेवलेलं आहे.
आता ह्याच्यामध्ये ई मध्ये अजून एक आहे E1 एक ऍड केलेला आहे. E1 असं याच्यासाठी केलं आहे की हेतुपुरस्पर आवेदनाने वसूल केल्यास, म्हणजे काहीतरी खोटं नाटक किंवा काहीतरी इतर पद्धतीनं जर म्हणजे चुकीची गाईडलाईन्स किंवा चुकीचं माहिती देऊन जर असे भाग भांडवल जर वसूल केले असल्यास आणि हे जर सिद्ध झालं, हेतुपुरस्पर केलेलं आहे त्यांनी दृष्ट किंवा इतर भावनेतून, तर त्याला 3 वर्षापर्यंत 147E1 मध्ये त्याला 3 वर्षापर्यंतची पनिशमेंट प्रोव्हिजन केलेली आहे किंवा 15,000 रुपयापर्यंतचा दंड हा त्या कायद्यामध्ये कधी किंवा दोन्हीही, म्हणजे 3 वर्षाची शिक्षा पण आणि 15,000चा दंड, हे दोन्ही होऊ शकतं किंवा त्यातलं एक होऊ शकतं. तर हे 147E1 मध्ये प्रोव्हिजन ठेवले आहे. त्या शेअरसाठीच म्हणजे भाग भांडवलासाठीच त्यानं ते वापर केला पाहिजे. आणि E2 अजून एक त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलं आहे. E2 हेतू परस्पर कलम 73 क नुसार कसूरदार आहे किंवा नाही असे खोटं प्रमाणपत्र दिल्यास, म्हणजे आपल्याला आता तुम्हाला माहिती आहे 73 कलम हा संस्थेच्या सभासदांचा म्हणा किंवा कमिटींचा अधिकार प्राप्त झालेले आहेत. तर 73 क बेसिकली तुमच्या काही समितीच्या निवडणुका आहेत त्यासाठी हा कलम आहे. तर अशा कलममध्ये जर त्या एखाद्या पदाधिकारी असेल किंवा एखादा अधिकारी असेल त्याने हेतुपुरस्पर म्हणजे गलत भावनेतून गिल्टी माइंडसेटनी जर असं काही त्यांनी सर्टिफिकेट दिलं, खोटं प्रमाणपत्र जर दिलं की तो कसूरदार आहे म्हणून किंवा तो कसूरदार नाही आहे म्हणून, कुठल्याही पद्धतीचा, असं नाही की कसूरदार आहे म्हणूनच त्याने कसूरदार असताना आहे म्हणून दिलं किंवा असताना नाही म्हणून जर दिलं, तर अशा वेळेला हे जर सिद्ध झालं 146E2 मध्ये जर हे सिद्ध झालं, तर 147E2 मध्ये त्या व्यक्तीला म्हणजे जो कोणी मॅनेजर असेल किंवा एखादा सचिव असेल किंवा एखादा कारकून असेल, जो पण त्यांनी पण हे सर्टिफिकेट खोटं इश्यू केलेलं आहे, त्याच्यावर 3 वर्षापर्यंतची कारावासाची शिक्षा त्याला होऊ शकते किंवा त्यालाही 15,000 रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो. म्हणजे त्यालाही शिक्षेचं पनिशमेंट त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तर हे हेतुपुरस्पर असेल तर. काही टेक्निकल अकाउंटिंगमध्ये आपल्याला माहिती आहे कोणाचा इंटरेस्ट माफ केला जातो, कोणाचा इंटरेस्ट माफ नाही केला जातो, कधी दंड लावला जातो, कधी दंड परत काढला जातो. हा टेक्निकलिटीज काही गोष्टी आहेत ते थोडंसं आपण इथे चर्चेवर घेऊ शकत नाही, ती आहे की नाही. हे संपूर्ण डिसिजन घेण्याचा अधिकार आपल्याला निबंधकांना माहिती आहे. मी काही वेळेला तुम्हाला सहनिबंधक हा शब्द तुमच्या कानावर पडत असेल, तर मी नवी मुंबईत राहत असल्यामुळे आणि आमचं सहनिबंधक ह्यासाठी आहे की आमच्या नवी मुंबईत गृहनिर्माण संस्थेसाठी सिडकोकडे सहनिबंधक ह्या हुद्द्याचे एक पोस्ट महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. त्यामुळं वारंवार माझ्या तोंडातून सहनिबंधक हा शब्द तुम्ही ऐकत असाल. तर सहनिबंधक हा शब्द आमच्याकडे जॉईंट रजिस्ट्रार म्हणून सिडकोला जे अधिकार दिलेले आहेत महाराष्ट्र शासनाने निबंधकांचे, त्यानुसार मी ते वापरत आहे. तर आपल्याला E2 मध्ये हा समजला 146 किंवा 147 E2 मध्ये त्याची पनिशमेंट आणि त्याची अपराध. आता आपण पुढे जाऊया कलम 146 F किंवा फ. तर 146 फ मध्ये जे उल्लंघन किंवा त्याचा अपराध आहे तो जनरली 75. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे 75 म्हणजे अधिमंडळ किंवा वार्षिक सभा. आता आपल्याला अधिमंडळ हे एक शब्द नवीन आपल्याला कानावर पडत असेल, कारण का आपली जे 97वी जी घटना दुरुस्ती झाली आहे, ही 97वी घटना ही दुरुस्ती आपल्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच संविधानातून निर्माण झालेली घटना आहे, म्हणजे कायदा आहे. तर ह्या संविधानामध्ये 243 ZJ वगैरे जे काही आहेत आपल्याला कलम, त्याच्यामध्ये उल्लेख असा केला की जसं ग्रामपंचायत आहे एक स्वयंपूर्ण संस्था किंवा एखादी महानगरपालिका जशी स्वयंपूर्ण संस्था आहे, म्हणजे राज्याचा जसा दर्जा दिला जातो, स्टेट बोलतो आपण त्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये, कायद्याच्या लँग्वेजमध्ये आपण स्टेटचा वाक म्हणून त्याला होतं, तसं त्याला संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार हे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे किंवा आपल्या संविधानाप्रमाणे दिल्यामुळे त्या हाऊस जी काही वार्षिक सभा बनते त्याला हाऊस म्हणतो आपण जनरली. तर त्या हाऊसला आपण अधिमंडळ म्हणजे स्वयंपूर्ण मंडळ आहे ते, त्यांचे निर्णय घ्या. कलम 72 मध्ये जर बघितला तर त्या मंडळाचं अधिकार जे निर्णय घेण्याचे जे अनुमती दिली जाते ती कलम 72 प्रमाणे त्या हाऊसला दिली जाते. म्हणून हा अधिमंडळ एक शब्द नवीन तुम्हाला लक्षात येईल. तर अशा पद्धतीनं 75ची जी मीटिंग असते कलमान्वये, अधिमंडळाची वार्षिक सभा जी असते
त्याच्यामध्ये जनरली काय असतात, 3 व्हायलेशन जर झालं तर हे 146 चं उल्लंघन म्हणून होऊ शकतं. तर 75 मध्ये आपल्याला माहिती आहे पोटकलम 2 एक महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, एखाद्या लेखापरीक्षकाने, आता हे खूप महत्वाची गोष्ट आहे, जनरली मी प्रमाणित लेखापरीक्षक असल्यामुळे मी हे पाहिलेलं आहे समोरून, की संस्था आपल्या जे काही ऑडिटरला वार्षिक सभेत जे नेमणूक केली जाती, तर त्या वार्षिक सभेतील ज्या पॅनलवरील ऑडिटरचं जी नियुक्ती असती, त्याला तुम्ही अपॉइंटमेंट लेटर त्या सेक्शन 75 मध्ये होणं गरजेचं आहे. त्याला त्याच्या 1 महिन्यात तुम्हाला त्याचं अपॉइंटमेंट लेटर ऑडिटरला देणं बंधनकारक आहे. आणि अशा ऑडिटरला तुम्ही नेमणूक केल्यानंतर त्याचं कन्सेंट लेटर पण घेणं गरजेचं आहे. आणि असं अपॉइंटमेंट लेटर आणि कन्सेंट लेटर ह्या 2 गोष्टी तुमचं जे काही डीडीआर किंवा निबंधक उपनिबंधक जे असतील जॉईंट रजिस्ट्रार त्यांच्या कार्यालयामध्ये तुम्ही जमा करणं कायद्याने बंधनकारक आहे. कलम 75 नुसार, पोटकलम 2 नुसार जर हे तुम्ही उल्लंघन करत असाल तर 5,000 रुपयेपर्यंतची दंडाची प्रोव्हिजन ठेवलेली आहे. हे मी आमच्या ज्या गृहनिर्माण संस्थेतील पदाधिकारी आहेत त्यांना ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं. मी तुम्हाला विनंती करतो की कलम 75 मधील पोटकलम 2 वाचा एकदा आणि त्याप्रमाणे तुम्ही त्या ऑडिटरची परवानगी म्हणजे त्याचं कन्सेंट लेटर आणि तुमचं अपॉइंटमेंट लेटर जमा करा. नाहीतर कधीतरी 5,000चा दंड तुमच्यावर येऊ शकतो. असं मी म्हणत नाही की येणारच आहे, ही तांत्रिक आहे पण ती महत्वाची गोष्ट आहे, कायद्यातल्या गोष्टी आहेत, त्यामुळे तुम्हाला मला पालन करणं गरजेचं आहे जोपर्यंत त्याच्यात काही दुरुस्ती होत नाही. याच्यामध्ये काही लोकांना मी बघतो की वार्षिक सभेत घेतात, काही लोकांना मॅनेजिंग कमिटीमध्ये घेतात ऑडिटरची अपॉइंटमेंट, तर तसं करता येत नाही. कलम 75 अन्वये तुम्हाला ते अधिमंडळाच्या मीटिंगमध्येच नियुक्ती करणं गरजेचं आहे. याच्यावर माझा ऑलरेडी लेक्चर मी तुम्हाला थोडंसं सेक्शन 81च्या लेक्चरमध्ये दिलेलं आहे, तरी परत एकदा सांगतो. त्याच्यानंतर पोटकलम 3 म्हणजे फ मध्येच 3 टोटल आहेत, म्हणजे पोटकलम 2चं उल्लंघन झालं तर काय आहे, पोटकलम 3चं आहे आणि पोटकलम 4. तर पोटकलम 3 मध्ये काय दिलेलं आहे, ताळेबंद जो आहे तुमचा वार्षिक बॅलन्स शीट, इन्कम अँड एक्सपेंडिचर, जे रेव्हेन्यू रिसीट पेमेंट जे काही अकाउंट्स आहे ते तुम्ही त्या समिती, तुमची जी मासिक सभा असते त्या समिती पुढे ठेवला पाहिजे आणि समितीमध्ये मंजूर करून घेतला पाहिजे किंवा बदल करून घेतला पाहिजे. आणि अशा मीटिंगमध्ये जर मंजूर झाला असेल तर त्या नुसार तुमच्या समितीतले जे काही चेअरमन सेक्रेटरी जर असेल त्यांनी साईन केली पाहिजे. हे कोण म्हणेल की मी नाही साईन करत, तर हे कायद्यानेच तुम्हाला ते सायनिंगचे अथॉरिटी दिलेत. तर तुम्हाला अध्यक्ष, सचिव, खजिनदार हे जे आहेत लोक, त्यांनी ह्या पोटकलम 3चं एकदा वाचावं, प्रॉपर त्याचं समजावून घ्यावं. त्याच्यानंतर तुम्ही, मी असं नाही म्हणत की मंजुरी झाली नसेल तरी तुम्ही साईन करा. जर मंजुरी झाली तर तुम्ही साईन करा, मंजूर नाही झाली तर ते काही जे करेक्शन सुचवलेले आहेत ते करेक्शन करून परत मासिक सभा बोलवून त्याच्यामध्ये मंजूर करून मग साईन करा. काही ऑडिटर मी बघितलेलं आहे, बॅलन्स शीट कुठल्याही प्रकारची एमसी मध्ये चर्चा होत नाही, काही नाही होत. चेअरमन किंवा सेक्रेटरी आपल्याला सांगतो की हे ओके आहे, तुम्ही साईन करून द्या. चेअरमन सेक्रेटरी कुठेतरी बिल्डिंगच्या खाली किंवा कुठेतरी साईन करतात आणि देतात, ऑडिटर साईन करतो आणि मग नंतर हा उल्लंघन झालं म्हणून सहनिबंध किंवा डीडीआर कडे यांच्या केसेस पोहोचतात. तर माझी विनंती आहे की ते मासिक सभेमध्ये तुमची ती जे काय ताळेबंद आणि काय लेखाजोखा आहे अकाउंटचा तो समोर मंजूर करून घेऊन तो तुम्ही त्याच्यावर कारवाई करावी. जर असं नाही केलं तर 147 फ मध्ये त्याची 5,000 पर्यंतची दंडाची प्रोव्हिजन ठेवलेली आहे. हे मी सर्व सांगतोय, दंड किंवा जे काय कारावास, हे तुम्ही उल्लंघन केलं की नाही केलं हे ठरवण्याचे संपूर्ण अधिकार हे तुम्हाला त्या सहनिबंध किंवा डीडीआर जे निबंधक आहेत, जॉईंट रजिस्ट्रार वगैरे, त्यांच्याकडेच हे अधिकार दिलेले आहेत. कुठल्या तरी समितीने म्हटलं की हे 146 फचं किंवा E1चं तू उल्लंघन केलं आहेस असं समितीने ठरवायचं नाहीये. हां, त्याच्यावर दोषारोप करून त्याचं पुढील कारवाईसाठी तुम्हाला कोर्टामध्ये, म्हणजे क्वाशी ज्युडिशियल आपण जे कोर्ट बोलतो त्या कोर्टाकडे तुम्हाला जाणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. त्याच्यानंतर पोटकलम 4 मध्ये काय लिहिलेलं आहे, आता पोटकलम 3 बघितला सेक्शन 75 मधलं, पोटकलम 4 जे केलेलं आहे हे 4 मध्ये जर ते जी काय बॅलन्स शीट वगैरे झालेली आहे, मंजुरी झालेली आहे, ती तुम्हाला तुमच्या
जे काय काय बोलतो आपण EGM आहे त्यांच्याकडे ठेवणं बंधनकारक आहे. म्हणजे ऑडिट जे रिपोर्ट होतो, जो काही बॅलन्स शीट ऑडिट होती, आणि त्याचसोबत आता काही अजून लोकांना मी सांगू शकतो की कलम 82 प्रमाणे रॅक्टिफिकेशन जो रिपोर्ट आहे, ओ फॉर्म बोलतो आपण त्याला, तो दोन्ही म्हणजे बॅलन्स शीट आणि ओ फॉर्म हे त्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर ठेवलं पाहिजे. हे कलम तुम्हाला 81 आणि 82 मध्ये प्रोव्हिजन ठेवलेले आहेत. तरी मी सांगतो की ह्याचं जर उल्लंघन झालं कलम 81-82चं, तर पोट कलम 4 अन्वय, सेक्शन 75 मधील पोट कलम 4 अन्वय तुमच्यावर 5,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो. 147 मध्ये याची प्रोव्हिजन ठेवलेली आहे. चला पुढे जाऊया. आता आपल्याला 146 ग मध्ये काय प्रोव्हिजन ठेवलेली आहे? संस्थेनं बुद्धिपुरस्पर खोटे विवरण किंवा 83-88 अन्वय प्राधिकृत अधिकारी यांना काही डॉक्युमेंट देण्यास जर कसूर केली, म्हणजे आपल्याला आता माहिती आहे की कलम 79 किंवा कलम 77A, कधी कधी 78 प्रमाणे कलम 83 अन्वय निबंधक आपल्याला एखाद्या कामासाठी थर्ड पार्टी म्हणतो ते पॅनलवरील अधिकाऱ्यांना पाठवतो किंवा स्वतःच्या स्टाफला म्हणजे त्यांच्या अधिकारी यांना पाठवतो, आणि ते जे काही कागदपत्र आहेत त्याची मागणी केली जाते. जर संस्थेनं किंवा एखाद्या संस्थेतील अधिकाऱ्यानं, एखाद्या कर्मचाऱ्यानं बुद्धिपुरस्पर जर खरोखर काही त्याला रिस्ट्रिक्शन असेल तुम्ही करू शकता, तुम्हाला कायद्यातील अधिकार आहे, पण जाणीवपूर्वक जर त्याने ते देण्यास कसूर केली तर 147 G मध्ये 5,000 पर्यंतचा त्याला त्या व्यक्तीला, रिस्पॉन्सिबल व्यक्तीला दंड होऊ शकतो. ह्याची कायद्यामध्ये प्रोव्हिजन ठेवलेली आहे 147 G मध्ये. म्हणजे हे कागदपत्र देण्यास जर कोण चालढकल करत असेल तर. 83 आपल्याला माहिती आहे चौकशी अधिकारी येतो. आता मी स्वतः चौकशी करायला काही संस्थेत जातो, मला कागदपत्र दिले जात नाहीत, तर दिले जात नाही तर ह्याच्यामध्ये ही प्रोव्हिजन ठेवलेली आहे. पण आता ही शेवटी सगळ्या काही कायद्यातल्या प्रोव्हिजन आहेत, त्यांना पुढे हे सिद्ध करण्यासाठी परत निबंधकांच्याकडेच जावं लागतं. कारण का तुम्हाला डिसिजन हे सिव्हिल मॅटर असतो, जोपर्यंत 146-147 होत नाही तोपर्यंत हे सगळे सिव्हिल मॅटर्स स्वरूपाचे असतात. म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशनमधून काही याच्यावर तात्काळ कारवाई करून घेता येत नाही निबंधकांच्या परवानगीशिवाय. तर 147 मध्ये तुम्हाला जर काही कागदपत्र देण्यास कसूर करत असेल तर त्याच्यामध्ये 5,000 पर्यंतची पेनल्टीची 147 मध्ये ठेवलेली आहे प्रोव्हिजन. पुढे जाऊया आपण. ह्याच्यामध्ये दोन आहे, एक असं गचाच स्वरूपाचा पण H म्हणू आपण. तर ह्याच्यामध्ये काय प्रोव्हिजन ठेवले आहे? 146 मध्ये मध्ये संस्थेचे पुस्तक, कागदपत्र, मालमत्ता किंवा काय जे त्याची हे असेल कागदपत्रांच्या स्वरूपाचं पुस्तकं वगैरे, ते जर प्राधिकृत व्यक्तीकडे, आता प्राधिकृत व्यक्ती म्हणजे आपल्याला माहिती आहे पहिला ॲडमिनिस्ट्रेशन शब्द होता, आता तो चेंज केला आणि प्राधिकृत केला. प्रशासक शब्द हटवला ह्या 97 घटनांमधून आणि तिथं प्रशासकच्या ठिकाणी आता प्राधिकृत अधिकारी म्हणजे प्राधिकृत हा शब्द आला. जसा अधिमंडळ शब्द आला तसा हा प्राधिकृत आला. प्राधिकृत म्हणजे महाराष्ट्र शासनाने किंवा त्या निबंधकांनी अधिकृतपणे केलेली व्यक्ती. तर अशी जी प्राधिकृत अधिकारी आहे किंवा समिती आहे त्याला कलम 77 म्हणजेच जो प्रशासक समिती आपण म्हणतो आपल्या चलनामध्ये, तर अशी एखादी ॲडमिनिस्ट्रेशन लागलेलं आहे 78 प्रमाणे असो, 77 प्रमाणे असो किंवा 103 प्रमाणे 110 वेगवेगळ्या कलमानुसार जर नेमलेल्या व्यक्तीकडे जर त्या एखाद्या समितीनं किंवा एखाद्या अधिकाऱ्याने जर कागदपत्र देण्यास किंवा ताबा देण्यास जर चालढकल केली तर याच्यामध्ये ही 5,000 पर्यंतची दंडाची प्रोव्हिजन ठेवलेली आहे. म्हणजे पुन्हा तुम्हाला कागदपत्र जर नाही देत आहे तर 5,000चा दंड होऊ शकतो 147H मध्ये. आता पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये अजून एक छोटी H1 मध्ये दिली आहे की समिती अथवा सदस्य निवडणुकीत भ्रष्टाचारात गुंतलेले असणे. आता हा एवढा सिरियस आपल्याकडे नाही आहे, कारण का आपण जास्त करून कोऑपरेटिव्हमध्ये हा हाऊसिंग सोसायटीमध्ये करतो. पण एक लॉमध्ये प्रोव्हिजन ठेवली आहे, जर कुठल्या एखाद्या समिती जर एखाद्या निवडणुकीमध्ये जर त्यांना भ्रष्टाचाराच्या स्वरूपात गुंतलेला असेल. आता भ्रष्टाचाराचं वाक्य खूप मोठी आहे डेफिनेशन, आपण आता नको चर्चा करायला, कारण का भ्रष्टाचार म्हणजे पैसे देणे एवढ्यापुरतं नाही आहे.
एखाद्या भ्रष्टाचाराचं मी वस्तू स्वरूपात जरी काही दिली असेल किंवा आमिष दाखवली असेल की मी तुला हे देतो ते देतो किंवा तुझं हे काम करतो, ते सुद्धा भ्रष्टाचारच म्हटलं जातं. त्यामुळे ती मोठी वाक्य आहे. तर अशा स्वरूपाच्या जर एखादा गुंतला असेल आणि सिद्ध झालं तर त्याला 5,000 पर्यंतचा दंड 147H1 मध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. आता पुढे जाऊया आपण 146 आय. आता 146I हा हाऊसिंग सोसायटीसाठी जास्त करून नाही आहे, पण तरी आपल्याला सोसायटीसाठी आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे की 50,000हून अधिक खेळतं भांडवल असेल एखाद्या संस्थेचं आणि अशा संस्थेच्या भांडवल खेळते असलेल्या एखाद्या समितीनं कायद्यान्वये, अधिनियमान्वये, कायद्यान्वये कोणतीही नोटीस देणे, कुठलीही नोटीस देणं कायद्यानं बंधनकारक आहे किंवा एखादं दस्त पाठवणं बंधनकारक आहे, अथवा कलम 79 नुसार आदेशाचं पालन नास कसूर करणे. आता 79 आपल्याला माहिती आहे सर्वांना की हे प्रशासकांना जे आपले निबंधक आहेत त्यांना अधिकार दिलेले आहेत. तर असे अधिकार कुठल्या स्वरूपाचे आहेत 79 मध्ये बघा. 79 मध्ये विशेष वाचतो, विवरणे व विवरणपत्रे दाखल करण्याचे संस्थेचे आबंधन व अशी आबंधने पार पाडण्यास फरमाविण्याचा निबंधकांचा अधिकार. म्हणजे हे निबंधकांना अधिकार दिलेले आहेत कुठलेही आदेश अशा स्वरूपाचे हे करण्याचे. म्हणजे एखाद्या संस्थेने एखादं नोटीस पाठवण्यास चालढकल करत असेल तर किंवा एखादा दस्तावेज पाठवण्यास चालढकल करत असेल तर कलम 146 मध्ये आय स्वरूपात त्याला ती शिक्षेस पात्र होऊ शकते आणि त्याला 147 आय मध्ये 5,000 पर्यंत त्याला दंड होऊ शकतो. तर ही आपल्याला प्रोव्हिजन ठेवलेली आहे. तर ह्या एक आपल्या ज्या 146 आणि 147 मध्ये शिक्षा कुठल्या कुठल्या स्वरूपाच्या असतात आणि त्याला काय पेनल्टी असतात ह्याचं हे 146 आणि 147 मध्ये ओव्हरऑल ठेवलेलं आहे. मला असं वाटतं की थोडंसं किचकट आहे. काही लोकांना हे म्हणेल की कायद्यातील एवढे प्रोव्हिजन्स कुठे आपल्याला लागू होतील. सर्वच आपल्याला लागू नाहीत, काही लागू आहेत, याच्यात काही लागू नाही आहेत. तर एक आता आपल्याला माहिती आहे, एक नवीन आता जी आपली मार्चमध्ये आपल्याला हाऊसिंग चॅप्टर आलेला आहे, त्याच्यामध्ये एक अजून शिक्षेचा प्रोव्हिजन ठेवला आहे की एखाद्या संस्थेनं जर कागदपत्र किंवा जी मागणी केलेली आहे ते कागदपत्र जर देण्यास चालढकल केली तर त्या व्यक्तीला पर दिवस 100 रुपये, त्या समितीला किंवा अधिकाऱ्याला 100 रुपये पर दिवस असा दंड होऊ शकतो. आणि जर असंच त्याने ठेवलं तर मॅक्झिमम 5,000 पर्यंत त्याला त्या दंडाचं स्वरूपात त्याला शिक्षा होऊ शकते. या नवीन कायद्यामध्ये हे एक हाऊसिंग चॅप्टरमध्ये पेनल्टीमध्ये ॲड केलेलं आहे. तर हे 146 आणि 147 आपल्याला प्रामुख्याने आहेत. मला प्रोव्हिजन ठेवलेले आहेत. 146K मध्ये अशी प्रोव्हिजन ठेवलेली आहे की एखाद्या समितीने किंवा सदस्याने किंवा अधिकाऱ्यानं जाणून बुजून जर खोटं विवरण तयार केलं असेल किंवा खोटी माहिती जर पुरवली असेल किंवा हिशेब खोटे केले असतील तर त्याला त्याचे अपराध म्हणून ते शिक्षेस पात्र आहे. आणि हे अपराध जर झाला असेल तर के मध्ये 147K मध्ये त्याला 10,000 रुपयेपर्यंतची किंवा 1 वर्षापर्यंतची कारावास अशी सजा आपल्या कायद्यामध्ये प्रोव्हिजन ठेवलेली आहे. तर कुणी खोटं, काही लोकांना माहिती आहे बॅलन्स शीट वगैरे काही खोट्या होतात, काही सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट जाणीवपूर्वक त्याला खोटं दिलं जातं, तर हे के मध्ये 146K मध्ये उल्लंघन केलेलं आहे. आता जे एक अजून 146 ल मध्ये उल्लंघन केलेलं आहे. कलम 82 अनुसार समितीने निबंधकाला आणि अधिमंडळ वार्षिक बैठकीचे लेखापरीक्षण दुरुस्ती अहवाल सादर करण्यास कसूर केली. मगाशी जे मी बोललो, जर दोष दुरुस्ती अहवाल बोलतो आपण ओ फॉर्म, जर तो दुरुस्त नाही केला तर 5,000 पर्यंतची त्याला सजा होऊ शकते. ही कायद्यामध्ये प्रोव्हिजन ठेवलेली आहे. त्याच्यानंतर कलम 96 अन्वये जर एखादा कुठल्या कोर्टाचा निर्णय असेल आणि तो जर कसूर करत असेल त्याचं उल्लंघन 146 म मध्ये प्रोव्हिजन केलेली आहे.
आणि 146 न मध्ये पण एक प्रोव्हिजन ठेवलेली आहे. एखाद्या संस्थेच्या सदस्याने एखादी मालमत्ता संस्थेची लबाडीने विल्हेवाट लावली असेल, म्हणजे एखादी संस्थेची काही वस्तू आहेत आणि ती जाणीवपूर्वक किंवा लबाडीने त्यांना विकली असेल किंवा त्याचं काहीतरी विघटन केलं आहे किंवा विल्हेवाट लावली आहे, तर असं जर सिद्ध झालं तर 147 न नुसार त्याला 6 महिन्यापर्यंतची शिक्षा आहे आणि 5,000 रुपयेपर्यंतचा दंड आहे. म्हणजे एखादी वस्तू जर संस्थेच्या नावाची असेल, ती परस्पर त्याने विकली असेल किंवा त्याची विल्हेवाट लावली असेल. त्याच्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याने, संस्थेच्या कर्मचाऱ्याने किंवा समितीच्या एखाद्या व्यक्तीने वैयक्तिक स्वार्थासाठी, वैयक्तिक फायद्यासाठी जर एखाद्या वस्तूचा उपयोग करून एखाद्या दुसऱ्या सभासदाला जाणीवपूर्वक कर्ज दिला असेल किंवा कर्ज देण्याची शिफारस पत्र जरी केलं असेल, तर ते 146 ओ मध्ये त्याचं उल्लंघन होतं. आणि असं जर कर्ज मंजूर झालं असेल तर त्याला 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते किंवा त्याला 10,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो. तर हे 146 ओ मध्ये प्रोव्हिजन ठेवलेली आहे आपल्याला. त्याच्यानंतर प मध्ये पण दिलेल्या 146 प मध्ये आपल्याला माहिती आहे, संस्थेचं काही जे अकाउंट्स असतं किंवा जे दप्तर असतं त्याच्यामध्ये कुणी कागदपत्राचं नष्ट करणे किंवा त्यात खाडाखोड करणे किंवा त्यात अनाधिकृतपणे फिरवाफिरवी करणे, म्हणजे एखादा शब्द किंवा एखादा अमाऊंट जी असते, रक्कम असते, त्याची जर फिरवाफिरवी केली असेल अथवा त्यात फेरफार केला असेल किंवा खोटी केली असेल किंवा लपवली असेल किंवा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असेल, अशा सर्व जर काही किंवा लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला असेल, असे जर काही जर त्यांनी केलं असेल तर कलम 146 पी मध्ये त्याचं उल्लंघन मानलं जातं आणि प मध्ये उल्लंघनासाठी 3 वर्षापर्यंतची त्या व्यक्तीला किंवा त्या अधिकाऱ्याला किंवा त्या समितीला शिक्षा होऊ शकते. 147 पी मध्ये किंवा त्याला 15,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो अथवा दोन्ही होऊ शकतो. म्हणजे 3 वर्षे सजाही होऊ शकते किंवा त्याला 15,000 रुपयाचा दंड होऊ शकतो. आणि अजून एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये ठेवलेली आहे प 2 मध्ये, जे मी मगाशी बोललो की एखाद्या 154 ब जो नवीन आपल्याला आलेला आहे चॅप्टर हाऊसिंगचा, त्यातलं कलम 8च्या अन्वये काही प्रती दस्तावेज जर देण्यास त्यांनी कसूर करत असेल तर त्याला 100 रुपयेपर्यंत प्रति दिवस किंवा 5,000 रुपयेपर्यंतचा दंड असा 147 मध्ये त्याची प्रोव्हिजन ठेवलेली आहे. हे नवीन कायद्यातील आहे. आणि क्यू मध्ये काय दिलं 146 मध्ये, एखाद्या संस्थेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने किंवा सदस्याने कोणत्याही व्यक्तीने नियमान्वये अपराध म्हणून जाहीर केला असे कोणतेही कृत्य. आता ह्याच्यामध्ये स्पेसिफाईड नाही केले की काय कृत्य आहे, ते संस्थेने ठरवायचं आहे. असं जर एखादं कृत्य म्हणजे संस्थेची काय नियमावली बनवली आहे आणि त्याचं त्याने उल्लंघन केलेलं आहे तर 146 क्यू मध्ये त्याचं उल्लंघन होतं आणि 147 क्यू मध्ये काय लिहिलेलं आहे त्याला पनिशमेंट, अपराध असेल तर 1,000 रुपयेपर्यंतची त्याला शिक्षा होऊ शकते. एक एक्झाम्पल, समजा काही एखाद्यानं वरून काही वस्तू फेकली असेल किंवा एखाद्याचं गाडीचं काहीतरी छोटी मोठी नुकसानी केली असेल आणि जे संस्थेच्या एजीएमनी आपली नियमावलीमध्ये बनवून ठेवलेली आहे, असं जर उल्लंघन केलं आणि असं जर उल्लंघन सिद्ध झालं निबंधकांच्या कार्यालयात तर 147 क्यू मध्ये त्याला 1,000 रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो. मी परत एकदा बोलतो, दंड पैशाच्या रक्कमवर पकडू नका. दंड म्हणजे दंड, एक पनिशमेंट आहे ती. म्हणजे तुम्ही ती अपराध केला हे सिद्ध होतं. काही लोक म्हणतील काय 1,000 रुपये भरायला प्रॉब्लेम आहे किंवा 500 रुपये. दंड आहे तो, एक तुमच्यावर म्हणतो ना ठपका लागला जातो, एक त्याच्यावर म्हणजे शिंतोडे तुमच्या कॅरेक्टर उडले जातात, तर तो असा प्रकारचा आहे. तर 146 आणि 147 इथे आपण संपू आणि आता पुढे जाऊ 148 काय आहे. हा मी जाणीवपूर्वक 146, 147 आणि 148 घेतोय की एखादी आता ही झाली, एखादी 147 क्यू प्रमाणे एखाद्याने 1,000 रुपयाचा दंड आहे किंवा 500 रुपयाचा काही पेनल्टी आहे किंवा 3 वर्षाची त्यानं व्हायलेशन केलं आहे हे सिद्ध
निबंधकांच्या कार्यालयात झालं तसं तुम्ही आदेश हेअरिंग करून त्याचे आदेश घेतले, पुढे काय? कारण का सहनिबंधक त्याच्यावर काही त्याला शिक्षा देणार नाही, पोलीस स्टेशनही कार्यवाही करणार नाही. त्यासाठी पुन्हा तुम्हाला कोर्टात जावं लागेल. कोर्टात आता हे जे सहनिबंधकांचं कोर्ट आहे हे क्वाशी ज्युडिशियल कोर्ट म्हणून चाललं जातं. म्हणजेच शिक्षा देऊ शकतात, पण शिक्षेचं काय बोलतो आपण ॲप्लिकेबल करणे त्याला किंवा ती लागू करणे ही जी कारवाई ही कोर्टाला केली जाते. हे कोर्ट प्रॉपर बोललो जातो इथे. इथं क्वाशी ज्युडिशियल नाही, पूर्ण कोर्ट. तर हा कोर्ट कोण असावा ह्याची 147 मध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे निबंधकाकडे जाणं हे 148(2) मध्ये कंपल्सरी केलेलं आहे की कुठलाही कोर्ट अशा प्रकारचा डिसिजन घेणार नाही जोपर्यंत तुमचा सहनिबंधक त्याच्यावर आदेश देणार नाही. तर 146 किंवा 147च्या निबंधकांच्या आदेशावरच पुढची कारवाईसाठी तुम्हाला कोर्टात जावं लागेल. तर कोर्टाची थोडं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय दिली आहे ते मी तुम्हाला सांगू शकतो. 148 मध्ये जे हेडिंग आहे ते अपराधाची दाखल घेणे, म्हणजे अपराध एखादा घडला आहे तर त्याची दखल घेणे किंवा दाखल घेणे. तर एक मध्ये अपराधाची दखल घेताना काय लिहिले, महानगर दंडाधिकारी अथवा प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालय, यांच्या दर्जाचे न्यायालय. तर आपल्याला माहिती आहे कोर्टाच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत, म्हणजे पायऱ्या आहेत. सिव्हिल कोर्ट आहे, कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे, क्रिमिनल कोर्ट आहे, भरपूर कोर्ट्स आहेत. तुम्हाला रेराचे कोर्ट वेगवेगळे, प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. तर कुठल्या कोर्टात तुम्ही ह्याची बाजू मांडू शकताय ह्याचे 148 मध्ये प्रोव्हिजन केलेली आहे. तर ह्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, प्रथम न्यायदंडाधिकारी दर्जाचा तो न्यायाधीश असावा. प्रथम न्यायदंडाधिकारीचा दर्जा असावा किंवा महानगर दंडाधिकारीचा त्या जजला त्यांच्यासमोर जी केस फाईल होणार आहे ती त्या महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम न्यायदंडाधिकारी दर्जाचा तो अधिकारी न्यायाधीश असला पाहिजे. न्याय जो देणार आहे त्यांच्या न्यायालयात तुम्ही 146 किंवा 147ची तक्रार तिथे जो काही तुमचा आहे रिपोर्ट तो तिथं सबमिट करून त्याच्यावर FIRची जी प्रोव्हिजन केली जाते. तर हे का दिलंय, तर ह्याचा मागचा उद्देश हा आहे की ही सिव्हिल नाही फाईल कोर्ट होत, सिव्हिल कोर्ट इथे होत नाही, इथं क्रिमिनल कोर्ट चालू होतं. ह्यासाठी ह्याची कायद्यामध्ये किंवा त्या न्यायालयाच्या रचनेमध्ये ह्याला क्रिमिनलच्या प्रोसिडिंगची स्वरूपाची ही कारवाई व्हावी किंवा ही होणं बंधनकारक आहे. त्यामुळं महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम न्यायदंडाधिकारी दर्जाच्या न्यायालयात तुम्ही ही केस घेऊन जायची आहे. म्हणजे आता इथे तुम्हाला क्लिअर झालं की ही तुमची सिव्हिल केस नाही आहे, ही तुमची क्रिमिनल केस आहे. आता 148 मध्ये 2 जे आहे पोटकलम ते काय दिलेलं आहे, तर पोट 2 मध्ये दिलेलं आहे कोणत्याही खटला निबंधकांच्या पूर्वमंजुरीशिवाय दाखल होणार नाही. आपले काही लोक म्हणतील की हे जर करायचं आहे आपल्याला क्रिमिनल कोर्टातच जायचं आहे तर आपण पहिल्यांदाच क्रिमिनल कोर्टात जाऊ ना, काय करायला सहनिबंधक किंवा उपनिबंधकाकडे मी जाऊ, त्यांनी ही सगळे 6 महिने वर्ष किंवा 2 वर्ष केस खेळू, मी डायरेक्टली कोर्टात जातो नाही. जर तुमचा कोऑपरेटिव्हचा मॅटर असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या उपनिबंधकाकडे किंवा निबंधकाकडे किंवा सहनिबंधकाकडे जाणं मॅन्डेटरी आहे. आणि त्यांचा जो ऑर्डर येते त्यांची जी ऑर्डरची कॉपी येते त्या ऑर्डरच्या बेसिसवरच तुमचा महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम न्यायदंडाधिकाऱ्याकडे ही केस चालू होईल. म्हणजे तुम्हाला जायचं असेल त्या केससाठी तर पुन्हा ती सहनिबंधक किंवा निबंधक यांच्या कार्यालयात जाणं बंधनकारक आहे. ही तुम्हाला प्रोव्हिजन 148 दिली. आता एक शेवटचा छोटासा पार्ट आहे पण मी सांगतो. 148(अ) म्हणून एक कायद्यामध्ये प्रोव्हिजन ठेवलेली आहे. तर काय हे ठेवली आहे, हे सगळं जर केलं मी आणि तरीही जर एखाद्या व्यक्ती त्याच्यावर काही दुरुपयोग करतोय, शिक्षेचं पालन असेल किंवा काही असेल, तर 148 मध्ये त्याला काय हेडिंग दिलंय, सहकारी अपील न्यायाधिकरणाचा अवमान. हे तुम्हाला 148(अ) मध्ये दिलेलं आहे. आता 148(अ) मध्ये ह्याची काय प्रोव्हिजन ठेवलेली आहे, एकदा मी तुम्हाला हेडिंग समजेल.
148 नुसार सहकारी न्यायाधिकरणाचा आणि सहकारी अपील न्यायाधिकरणाचा अवमान. म्हणजे तुम्ही एखादं कोऑपरेटिव्ह कोर्टात गेलेला आहे किंवा एखाद्या उपनिबंधक किंवा सहनिबंधकांच्या कार्यालयात गेलेला आहे, तिथून आदेश घेतलेला आहे, बरोबर. इथपर्यंत ठीक आहे. इथून पुढे तुम्हाला तुमच्या 152 किंवा इतर कायद्याप्रमाणे तुम्हाला अपील करण्याचे प्रोव्हिजन ठेवलेले आहेत. पण जर त्या अपीलमध्ये जर एखाद्या न्यायाधिकरणानं जर काही आदेश दिले असेल आणि त्याचा जर अवमान होत असेल तर 148 नुसार तो गुन्हा आहे किंवा त्याच्यावर परत कारवाई होऊ शकते. तर 148 गुन्हा काय आहे? तर 148 नुसार 148 नुसार सहकारी न्यायालयाकडून आदेशनुसार दस्तावेज सादर करणे जाणीवपूर्वक कसूर करेल. म्हणजे एखाद्या अपिलेट न्यायाधिकरणानं आदेश दिलेला आहे तरी एखादी संस्था किंवा एखादा अधिकारी जर त्याचा कायद्याचं किंवा त्याच्या आदेशाचं पालन जर करत नसेल तर तो गुन्हा आहे. किंवा एखादी व्यक्ती जे काही निवेदन त्याला द्यायचं आहे ते जर शपथेवर घेण्यास नाकारत असेल, त्यानं काय आहे, शपथेवर घेणं बंधनकारक आहे अपील न्यायाधिकरणाचं. जर असं त्यानं मना करत असेल, तो नाकारत असेल तर 148 नुसार तो गुन्हा आहे. किंवा एखाद्या न्यायाधिकरणाकडून सत्य कथन करण्यास बंद असताना उत्तर देण्यास नाकारेल. म्हणजे एखाद्या कोर्टात तुम्ही उभा राहिलाय, तिथे तुम्हाला सत्य काय असेल ते घटनेचं तुम्हाला वर्णन करण्याचं न्यायाधीशांनी सांगितलंय, तरीही तुम्ही त्याचं व्हायलेशन करताय, सत्य सांगत नाही आहे किंवा तुम्ही सरळ नाकारताय, असं जर काही उल्लंघन झालं तर 148 ते उल्लंघन आहे. तर ह्या ब क जे वरतील काय जे तिन्ही गोष्टीचं त्यांनी अवमानना केली तर ह्या आदेशाचं पालन करणे अवमान केल्यास 6 महिन्यापर्यंतची शिक्षा किंवा 1000 पर्यंतचा दंड परत होऊ शकतो. जे वरती 146-47 मध्ये झाला त्याच्या व्यतिरिक्त ह्या वरच्या 3 गोष्टीमुळे जर उल्लंघन झालं तर त्याला पुन्हा 6 महिन्यापर्यंतची शिक्षा देण्याचे अधिकार आहेत आणि त्याच्यावर 1000 रुपयेचा दंड देण्याचे कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. तर इथे हे 145, 146, 147, 148 आणि 148 हा जे काय अपराध आणि शास्ती ह्याच्याबद्दलचे काही प्रोव्हिजन्स आहेत कायद्यातील, त्या मी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. खूप महत्त्वाचे आहेत. सहकारी आपल्याला जे काही प्रणाली आहे, कुठली तरी पनिशमेंट असल्याशिवाय कोणी व्यवस्थित होणार नाही, त्याप्रमाणे ह्या पनिशमेंट ठेवलेल्या आहेत. तर मी थोड्या माझ्या लँग्वेजमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कायद्यातील तरतुदी. ह्याच्यावर काही कुणाला सूचना असतील जरूर आपण मला फेसबुकच्या माध्यमातून असं किंवा माझ्या व्हॉट्सअप माध्यमातून तुम्ही मला कळवू शकता. मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय करू शकत असेल, वेल अँड गुड. नसेल तर मी माझ्या त्या काय प्रतिक्रिया आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जरूर वेळ असेल त्यावेळी कळवलं जाईल. तर आज आपण समता सहकारी सामाजिक संस्थेच्या वतीनं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 145, 46, 147, 148 व 148 ह्या कायद्यातील प्रोव्हिजनचं आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम प्रयत्न केलेला आहे. ह्यामध्ये काही आपण जे काही वेळ आपला अमूल्य वेळ ह्या व्हिडिओमध्ये आपण ऐकण्यात दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आणि आपला जो आता 4 जुलै 2020 रोजी जो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस जो साजरा केला गेलेला आहे, त्यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय एन्व्हायरमेंट डे म्हणून आपलं ह्या वर्षी सहकार मध्ये ॲड केलेला आहे. म्हणजे आपल्या पर्यावरणाला आपण वाचवणे हा आपला 2020चा आंतरराष्ट्रीय सहकारनी घेतलेला आहे. तो आपणही आपल्या हाऊसिंग सोसायटी असतील किंवा इतर संस्था असतील त्याच्यामध्ये झाडे लावून वृक्षरोपण करून आपण हा साजरा करू आणि आपल्या ज्या माणसाला किंवा ज्या आपल्या निसर्गाला जे ऑक्सिजन व इतर जे काही स्वच्छ हवा आणि इतर आवाजाचं जे पोल्युशन होतं आहे त्यावर निर्बंध आणण्याचा मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो आणि समता फाउंडेशनचाही धन्यवाद म्हणून मी माझा इथे व्हिडिओ संपवतो. जय महाराष्ट्र, जय सहकार. थँक्यू.